सरपंच झाली का तयारी? मला काय तयारी करायची? तयारी तुला करायची का मला? हा नाही पण शेवटी विषय आहे तो. बाळू, पैशा पाण्यामुळे आपले कधी काम अडत आहेत का? तू कोणाला बी आपलं नाव सांग ना, काम होऊन जात. असं कसं सरपंच? नाही पण त्यांना काहीतरी द्यावं लागेल ना. एक काम कर, हा. घरी जा, घरी ठेवलेले आहेत पैसे, हा तेवढे जाता जाता घेऊन जा. हा ठीक आहे. आणि टाइमपास करू नको, असा जा ना असा माग ये. असा जातो ना असा मागे येतो. नाही तर मग तू म्हणशील आता पैसे मिळाले आणि सगळं झालंय, टाइम पण आहे. आज आज काय सरपंचानी सुट्टीच दिली, होऊन दे आता काहीतरी गंमत जम्मत. एवढं भारी काम आहे म्हणले, आज आनंदात आणि खुशीत जातो मी आता. जावा जावा. बाळूकडे फक्त पैसे हवा, मग बाळूची गंमत बघावा गड्या. रिप्लाय पटकन. एवढा वेळ टाइमपास. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. काय विषय काय आनंद आनंद झाला मला पण आनंद झाला. कोण एवढा काय आनंद, काय खुश आहे? आज अशी भारी जिन्नस आणणार आहे मी. हा नुसतंच अख्खं गाव टक्का माका बघत राहिलं पाहिजे. नाद नाही करायचा आता. नेमकं काय जिन्नस आणणार आहे? दिसन गावात आले कळन तुला. अख्खं गाव बघत राहिलं पाहिजे, माहितीये का तुला? सांगा ना आनंद झाला. आईला राव काय सस्पेन्स आता. हो वा, काय जिन्नस आणतो काय माहितीये गावात. बघावं लागन, थोडं वाढ बघावं लागन. जिन्नस आणतोय म्हटलं राहिलं बाळ, लय खुश वाट आईलं. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता उघड उघड. ताला सुरात गाणं म्हणणं उघड उघड काय करतो? बर चल, मी चाललोय जरा एका ठिकाणी. असला भारी टाऊक आणणार आहे आता, काही विचारूच नको. टाऊक हा भारी भारी टाऊक. आणि असं 2-2 आणणार आहे, माहितीये का? 2-2. हा नाद नाही करायचा आपला, माहितीये का तुला? अरे बाबू भाऊ, पण उषा वहिनीला माहितीये का? तिला काय सांगायचंय? ती मा नवरा आहे का? मी तिचा नवरा आहे. तूच नाव राहते. हा मग तिला सांगायचं ते बघा ना आपलं, सांगायचं की नाही. चल येऊ का? बाबू भाऊ टाऊक आणणार आहे, ती बी 2-2. म्हणजे ते राजाला कशा राण्या असायच्या 3-3, तसंच उषा वहिनी पहिली राणी, मग एक दुसरी, मग एक तिसरी. पट्ट राण्या. उषा वहिनीला सांगावं लागल, गंटन शेठ चलो. कमले फोन का कट करतोय? बावळाट याला म्हणलं लवकर जायचंय आपल्याला. कधी आहे प्रेम आहे. चल येतो का माझ्या संग? कुठं? अशी जिन्नस आणायला चाललोय, जिन्नस. नाद नाही करायचा, नुसतं गावाने इकडून तिकडून बघितलं पाहिजे. टका मका माहित आहे तुला? असं काय आहे जिन्नस? काय जिन्नस तुला गावात एकदा आल्यावर कळन. मग म्हणजे तुम्ही गावात आणणार? गावात अख्ख्या गावात फिरणार आहे मी, माहित आहे का तुला? वय काय बाळूभाऊ? अरे वय काय विचारतो? आईवज बघ, आईवज. आईवच? तुम्ही कधी आमच्या वाट्याला येऊन द्यायचे बाळूभाऊ? आईवच मग मी असलो तुमच्या वाट्याला कधी येणार आहे, माहितीये का? मग काय आलो मग मी? नको येऊ, मी आपला जाऊन एकटा घेऊन येतो. पण बाळू, खरंच गावात आणणार आहे? आणि मग गावातल्या लोकांना नाव ठेवले मग तुम्हाला? नाव ठेवीत नसते, असे मस्त पैकी घेऊन येणार आहे मी. मस्तपैकी घेऊन येणार? बरं चल येतो का तू? नाही मी नाही येत भाऊ. नको येऊ, मला तर शेवटी जावंच लागणार आहे. आणि असे घेऊन येणार आहे, असे घेऊन येणार आहे. बळ भाऊ असं म्हणायचं होतं काय? बुगडी माझी सांडली गे जाता साताऱ्याला. बरं चल आवर लवकर, मला जायचं जरा. एवढे काय म्हणतात तुम्ही? ते सरप्राईज आहे, तुला नंतर सांगन. तू आधी एक काम कर, पावडर डबा आणि कंगवा आणून दे मला. तुम्ही रोजचं पावडर लावत नाही, कधी कंगवा लवकर. केस पण नाही डोक्यावर, आणि काय तुम्ही कंगवा वापरणार आहे? तेच विशेष आहे. मग लवकर आण, मला महत्वाच्या कामाला जायचंय. तुला आल्यावर सांगतो मी. आपण जायचंय कुठे ते तर सांगा. पण सांगितलं ना तुला, ते सरप्राईज आहे, तू आल्यावर बघ. पण मला एक कळत नाही, एवढ्या आनंदात काय तुम्ही? अरे आनंदातच राहणार मी माणूस, त्याचे तू टेन्शन नको घेऊ, तुला नंतर सांगन मी. जा आतमध्ये, पावडर आणि कंगवा आहे, जा. कुठं? तिकडे त्या खोलीत ठेवलं. तू आनंदी मस्तपैकी पावडर लावतो, कंग्याने मागचे केस विंचरतो आणि मग मोहिमेवर जातो मी. मला हे सांगा, मोहीम कसली आहे?
ते तुला नंतर सांगन. तो तुला आवर चल. काय भानगड काय? कधीच पावडर लावत नाही, डोक्यावर तर केसच नाही, तर कंगवा काय करणार आहेत हे? नेमकं जायचंय कुठे यांना? आल्यावरच बघावं लागेल आता यांच्याकडं. हो वहिनी, काय हो भाऊजी? ते तुमच्या नवऱ्याचं काही चाल चलन काय मला काय ठीक दिसना बा. का हो? काय झालं? आता कसं सांगावं बा तुम्हाला सांगितल्याशिवाय मला बी चैन नाही पडणार. ते आहे ना बाई आणायला गेलाय, दुसरी बायको. बायको? ते बी 2-2. 2-2? हा. काय बोलता काय तुम्ही? मला सांगून गेलाय, असा आनंदात होता तो नुसतं उड्या हानीतच गेलाय. जंगल जंगल बात चली सारखं. तुमच्यावर भरोसा नाही माझा. माझ्यावर भरोसा नाही, अख्ख्या गावात कुणाला बी विचारा. सगळ्यांना सांगतोय ते 2-2 आणायला चाललोय, 2-2 आणि 2-2 बायका आणणार. तुम्हाला दिन माहेरी पाठवून. बघा बर का, खरं नाही निघलं तर मग तुमची काही खैर नाही. हा, गावात कुणाला बी विचारा, तुम्ही माझ्यावर विश्वास नसेल तर. जाऊ का? विचारतेस, थांबा. 2-2 बायका? यांचा काही भरोसा नाही. प्रेमाने त्यांना विचारते. ते कुठं गेलेत? हे प्रेम प्रेम थांब. काय होय नाही? कुठं निघालास तू? काय ना गावात चाललोय. ऐक ना, आमच्या यांचं काही कानावर आलं का तुझ्या? यांचं? हा. तुमचे यांचं बरंच काय कानावर आलंय माझ्या. बरंच काही? हो, जे नव्हते यायला पाहिजे ते पण आलंय. म्हणजे काय नेमकं? तुमचे हे ना, हे लय टोल्याचे झाले तर. टोल्याचे? हा. टोल्याचे म्हणजे काय आता? त्यांचे चालचरित्र आहे मला जागेवर दिसत नाही सध्या, माहितीये का? काही बोलू नकोस हा. काही बोलू नको. मग म्हणजे माझ्या डोळ्याने बघितलंय आणि कानाने ऐकलंय. कानाने ते ना म्हणले ते काहीतरी जिन्नस आणा जाणार. जिन्नस? जिन्नस? हा. जिन्नस म्हणजे काय नेमकं आता? जिन्नस म्हणजे जिन्नस म्हणजे वस्तू वगैरे आणायला चालले असतील ना? हा, वस्तू असते तर ठीक होतं, पण तुमचे हे आहेत ना, हे गावात आहे ना सुंदर बाई आणायला जाणार आहेत. हा, काय बोलतो तू? हा. आणि ते म्हणले आयवज ना आयवज असं तसं, म्हणजे हे जे शब्द आपल्याला बोलता येणार नाही का, या शब्द आपल्याला काही सहन होत नाहीत, म्हणजे बोलता पण येत नाहीत, पण ते म्हणत होते. आणि आणलं गावात म्हणा तुमच्या वाट्यावर सुद्धा येऊन देणार नाही. बाई, काही लाज वाटते की नाही या माणसाला? हा. आणि वरून संध्याकाळी येणार घेऊन, संध्याकाळीच. बघा बा तुम्ही आता. हे, अरे पण माणसाचं लग्न झालं तेवढं लाज वाटत नाही का या मी माणसाला? तेच म्हणतो ना, सोन्यासारखे बायको असून या माणसाला लाज वाटली पाहिजे. हा, इथं आमचे लग्न व्हाय ना, आणि ह्या माणसाला असं तरुण पण सुचलंय वय. हा, थांब जरा, आता बघतेस त्यांच्याकडं. बघा बा आता. जाऊ का मी? हा, येऊ देत, यांना सोडतच नाही आता. बघतेस त्यांच्याकडे चांगली. कुठं गेलेत ना, आता बघावंच लागणार आहे. प्रेमाने सांगितले. हे प्रेम थांब थांब, बरं झालं कमलेश भेटला. कमलेश. अरे हा प्रेम? बाबा, अरे ह्याला ते- लेस गणगण दिसते. तुम्ही काय जरा थोडं शांत श्वास हा, घ्या, हा, मोठा हा. श्वास घ्या. हा घेतला. बोला. बरं मला एक सांग, तू आमची यांना बघितलंस का कुठं? हा, पाहिलं ना मागाशी थोड्या वेळापूर्वी मला क्रॉस झाले. कुठे गेले नेमके? कुठे गेले म्हणजे आपल्या त्या फाट्याचे ते आपल्या झाड आहे ना वाड्याचे, तिथून उजव्या साईडला गेले, आपल्या तर फाट्या साईडला गेले असतील. मागाशी 10-15 लय वेळ झाला थोडा बऱ्यापैकी, पण मी पाहिलं आमचं बोलणं बिलणं झालं. काय सांगू, असला जबरदस्त मूड होता ना म्हणता त्यांचा. लय खुश माणूस, लय खुश. मूड? हा. आणि मूड कसा होता त्यांचा? कसा? गाण्यावरून तर असं वाटत होतं रोमॅन्टिकच मूड होता. रोमॅन्टिक? हा. काय ते गाणे, काय त्यांचे ते चेहरे एकदम एकदम खुललेले, एकदम शरीर खुल डान्स बिन्स. हा. ते म्हणतात तसं बाई वगैरे? बाई? बाई? हा. अरे काय सांगता येत नाही. ते म्हणले असं काहीतरी सस्पेन्स गाव नुसतं टाकामाका बघत राहील. सांगता येत नाही. बोलता बोलता तुम्हाला डायरेक्ट सवत आणतात का काय? हा, मी बरं सवत आणून देईन त्यांना. म्हणे सवत येईन, असं कसं आणेल? असं कसं आणेल म्हणजे? अहो ते बाळ भाऊ डेंजर आहे, काय बी करते सांगता येत नाही. आणतीन त्यांचं काय खरंय का? पण माणूस बाकीले खुश होता. तुम्ही फक्त जरा काळजी घ्या. काळजी तर आता घ्यावंच लागणार आहे. मेन पहिले ह्यांना शोधावं लागणार आहे. शोधा त्यांना शोधा, नाही तर तुमचा ना संसार धोक्यात येईल. मला चांगलं असं वाटत नाही, पण तो माणूस काय करीन सांगता येत नाही, भरोसा नाही. पण फुल खुश होता, रोमॅन्टिक गाणे, मूड बीड, आणि असं सांगत होता जसं काय काय आणि सस्पेन्स थ्रिलर सारा. बाप रे बाप, म्हणजे ते मोकार काहीतरी राडा आणणार आहे भाई गावात. अशी जिन्नस आम्ही तर मला तर क्युरिओसिटी लागलेली, काय आणीन काय येईन कसं असन ते नेत्र सुख घ्यायला मी तरसलोय. तुम्ही जा, तुम्ही शोधा, तुमचा संसार वाचवा. तुम्ही तुमच्या संसारासाठी काही ना काहीतरी तू जास्त बडबड करू नको आता. त्यांना मारायच्या आधी ना मी तुला मारेल आता. जा जा जा, काय नाही आम्ही तिकडे बघितलं होतं त्यांना. जा जा, नाही काय करायचं तिकडे. काय भानगड आहे ना माणसाची, बघतेच आता. सोडतच नाही आता ह्यांना.
तो वहिनी काय बळव तपास आहे का ना अजून? अजून आले नाही ना घरी, येऊ देत, चांगली चोपूनच काढते. मग सवत म्हणजे काय जोक आहे का हा? बाळूभाऊ आला रे, बाळूभाऊ आला. काय बाळूभाऊ आला रे, बाळूभाऊ आला. बरं बोला. हा. सोबत कोण आहे? दोन दोन आहेत, अरे बाई. जोडीचे. मग 2 बायका. हे कपरे, तुझ्या जिभेला काही हाड? चला चला बाळांनो, चला 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 चला, तुमच्याकडे तुमची मज्जा आहे सरपंचाच्या घरी. चला. काय रे, हे तर बैलजोडी घेऊन आलेत आणि तुम्ही म्हणाले की ते बाई आणायला गेलेत म्हणून. बाई नाही, बैल म्हणलं होतं, बैल आणायला गेले. दोन दोन. दोन दोन बाई म्हंटल्या. नाही ना, बैल म्हणलं मी. व्यवस्थित पकड बांधली का बैल दावणीला? एकदम पॅक बांधलीत आणि असली गरीब लागली ना जोड, काही विचारू नका सरपंच, मारित नाहीत ना? अजिबात नाही. खोटं बोलू नका, तुम्ही मला सांगितलंय. बरं कस काय पाहिले का? जोडी पाहिली का? काय हो, तुम्ही कुठे गेले होते? बैलजोडी आणायला. बैलजोडी ना? तुम्हाला काय वाटलं? ह्यांनी मला सांगितलं बाई आणायला गेलेत म्हणून. सकाळी तुम्ही लय आनंदात होते ना, त्याच्यामुळं ह्यांच्या बोलण्यावर माझा विश्वास बसला. अरे यांच्या काय नादी लागते तू, हे साऱ्या गावचे टुकार येत. अहो वहिनी, राहिला विषय आनंदाचा. अहो शेतकऱ्यासाठी बैल आहे ना लेकरगतच असते. आता लेकरू घरी यायचं म्हणल्यावर शेतकऱ्याला आनंदच होणार ना. आणि तुम्हाला सांगतो, जर पोळ्याच्या दिवशी घरी बैल नसतील ना तर त्या पुरणपोळ्या सुद्धा गोड लागत नाहीत. खरंय खरंय. यांचं काय कधी जाय लवकर मस्तपैकी वावळ्याला ताट आण आणि बैलाची पूजा कर. हा, तरी बाळूभाऊ मी वहिनीला सांगत होतो, आपला बाळूभाऊ तसा नाही, तो काही एखादी बाई बी आणणार नाही, तो गुणाचा माणूस आहे. पण वहिनीने ऐकलंच नाही. हो का? तुम्ही भेटा मला नंतर, बघते तुमच्याकडे चांगलंच. नंतर म्हणजे पोळ्याच दिवशी ना, ऐका ना वहिनी, मला भजन कोरड्या करा ना. मला भजन कोरड्या लय आवडते. आणि नाचणीचे पापड बेताळा. बर. महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे.